हॅलो. आवाज येतो का? नमस्कार. जय भीम, जय लहूजी, लाल सलाम. आज पुरोगामी आवाज येतो का? पुरोगामी विचार मंचच्या वतीनं मागील अनेक दिवसांपासून विचार मंथनाचा जो आगळा वेगळा लाईव्ह कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अनेक मान्यवरांच्या तोडून पुरोगामी विचार मंचाने अण्णाभाऊ साठे यांच्या एकूण जीवन, त्यांचं साहित्य आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या विचारांची वैश्विकता आणि समकाळामध्ये लागू होणारे त्यांचे विचार आणि पुढील काळातही त्यांचे समाजाला, या देशाला, विश्वाला लागू होणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार, उपयुक्त विचार, याबद्दल अनेक वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांशी, दर्शकांशी, श्रोत्यांशी संवाद केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आणि आपल्या सगळ्यांचं ऐकून की मुळामध्ये पासून आपल्या सगळ्यांचं ऐकतो आहे. कॉम्रेड यांनी मला कल्पना दिली आणि मग सगळ्यांशीच बोलणं झालं. आणि त्यानंतर सर्वांचं, म्हणजे अशोकराव फाडे, आमच्या सुरेखाताई आगळे, सुरेशराव हिवाळे, सर्व मान्यवरांची व्याख्यानं मी लाईव्ह या ठिकाणी ऐकलेली आहेत. आणि आपण सर्वांनी मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कविता, समग्र कविता, याबद्दल बोलण्याची जी संधी दिलेली आहे, त्याबद्दल अण्णाभाऊ यांच्या समग्र कविता या विषयावरती मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यापूर्वी पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संधी मला या ठिकाणी दिलेली आहे आणि आपल्याशी संवादाचा. यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नावापुढे लोकशाहीर हे जे बिरुद लागलेलं आहे, किंवा अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर म्हणून जगानं जी मान्यता दिलेली आहे, त्याच्यातलं हे सूचन आहे की अण्णाभाऊ साठे हे मुळामध्ये पहिल्यांदा कवी आहेत, शाहीर आहेत. आणि लोककविता हे त्यांचं आवडतं माध्यम आहे. लोककवितेच्या माध्यमातून लोकजागर, लोकप्रबोधन, लोकजाणीवा, जागृती, अशा प्रकारचं सगळं काम अण्णाभाऊंनी या ठिकाणी केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या एकूण जीवनावरती प्रकाश वगैरे मी टाकणार नाही, कारण ते फारच पोरकट होईल सगळं. कारण आतापर्यंत सर्व वक्त्यांनी त्यांच्या एकूण जीवनावर, त्या जीवनाच्या वेगवेगळ्या कप्प्यांवरती प्रकाश टाकलेला आहे. मला फक्त कवितेवरती बोलायचं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी खरं तर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी, पोवाडे लिहिलेत. अण्णाभाऊ साठे यांनी लावण्या लिहिल्यात, गीतं लिहिलीत, गणं लिहिलेत, छक्कड लिहिलेत, वग लिहिलेत. हे सर्व लिहिलेलं असताना मी
अण्णाभाऊ साठे यांची कविता, समग्र कविता असं शीर्षक का घेतलेलं आहे असं आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातील तमाम अण्णाभाऊ साठेंच्या विचारांवरती आणि त्यांच्या कार्यावरती चिंतन करणारी सगळी मंडळी मला ऐकत आहेत याची मला जाणीव आहे। आणि यांचं केवळ एक 39 कविताच आहेत। सर्वजण त्यांना शाहिरीच्या अंगाने आणि प्रचलित जी समीक्षा पद्धती होती त्या प्रचलित समीक्षा पद्धतीनेही त्यांना कवितेपेक्षा शाहिरी, पोवाडे किंवा त्या अंगाने तिला मान्यता दिलेली आहे। मला महत्त्वाची गोष्ट मांडायची आहे की या शाहिरीमध्ये, या पोवाड्यांमध्ये, या लोककवितेमध्ये कविता तत्व किती आहे, कवितेचं जे अंतर किंवा कवितेचं जे रूप असतं, त्याची कविता अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे, त्यांचे सगळे जे पद्यात्मक आविष्कार आहेत, पद्यात्मक आविष्कार, हे सगळ्या आविष्कारांमध्ये कवितेचं मूल्य कसं आहे, कवितेची ज्याला काय म्हणतात की कवितेने जे काम करायला पाहिजे ते सगळं काम करण्याची क्षमता कशी या सर्व कवितेमध्ये आहे, याबद्दल मला आज महत्त्वाचं बोलायचं आहे। अण्णाभाऊ साठे यांनी, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 32 कादंबऱ्या लिहिल्या। 32 कादंबऱ्यांच्या नंतर त्या कादंबऱ्यांपैकी 7 कादंबऱ्यांवरती चित्रपट आले। शिवाय अण्णाभाऊंनी 15 लोकनाट्य लिहिली, 13 कथासंग्रह लिहिले, एक प्रवासवर्णन लिहिलं आणि ह्या सगळ्यांमध्ये 1952ला मी म्हटल्याप्रमाणे एक शाहिरीचं कवितेचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, ज्या पुस्तकांमध्ये, एका पुस्तकामध्ये 39 रचना आहेत। त्याला मी कविता म्हणतो आणि बाकीच्या लोकांनी शाहिरी म्हटले किंवा त्याला समकालीन तेव्हाच्या तत्कालीन समीक्षकांचं मुळात अण्णाभाऊंकडच्या गद्यात्मक लेखनाकडेच लक्ष नव्हतं, तर पद्यात्मक लेखनाकडे लक्ष असण्याचं काही कारण नाही। आपली मराठीची जी काही समीक्षा आहे, या मराठीच्या काव्य समीक्षेनं कधीही लोककवितेला महत्त्वाचं मानलेलं नाही। जनतेला महत्त्वाची वाटणारी कविता, जनतेचं प्रबोधन करणारी कविता किंवा जनतेचं मनोरंजन नाही, केवळ मनोरंजन नाही, एकतर मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन होऊ शकतं, मनोरंजनाच्या माध्यमातून विचार जागृती होऊ शकते। हे जागृती, हे प्रबोधन जे अण्णाभाऊंच्या कवितेनं केलं किंवा शायरी अमर शेख यांच्या कवितेनं केलं, ह्या सगळ्या लोकांनी केलेलं जे काही महत्त्वाचं प्रबोधनाचं काम आहे, त्या प्रबोधनाच्या कामाकडे, विचार जागृतीच्या कामाकडे दुर्लक्ष करून केवळ यबक जुळलं आहे का किंवा त्याच्यामध्ये कवितेची लक्षणं म्हणून जी काही त्यांची मॅटरची जी लाईन आहे त्या अंगानं, मीटरच्या अंगानं ह्यांनी कधी कवितेकडे पाहिलं नाही। मुळामध्ये आपण आज सगळेजण समजदार आहोत। साहित्याचा हेतू, साहित्याचं उद्दिष्ट, साहित्याचं प्रयोजन त्या काळामध्ये या लोकांनी जरी दुर्लक्ष केलं असलं तरीही आज आपल्याला कळतं की कवितेचं जे उद्दिष्ट असतं, कवितेचं जे काही साध्य करण्याची जी गोष्ट असते ती अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेमध्ये होती। हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते मी पहिल्यांदा विधान करतो की अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरीमध्ये, यांच्या लोककवितेमध्ये कविता तत्व होतं, कविता तत्व आहे आणि कविता म्हणून त्याच्यामध्ये एक जबरदस्त ताकद आहे। आणि जर अण्णाभाऊ यांची कविता त्या लोकांना कविता वाटत नसेल तर मला मग कुठलीच कविता वाटणार नाही। त्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊंनी ज्या पद्धतीनं लोककविता लिहिलेली आहे आणि लोककविता लिहून लोकांच्या शोषित जगण्याचं चित्रण
अत्यंत दाहकपणानं खोलापर्यंत जाऊन त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे तशा प्रकारची कविता त्या काळामध्ये येत नाही. हे पहा, म्हणजे माझी मैना गावावर राहिली असो किंवा अण्णाभाऊंच्या ज्या काही सगळ्या मुंबईची लावण्याची ह्या सगळ्या कविता ज्या आहेत त्याच्यावरती आपण नंतर बोलू. मला पहिला प्रश्न असा पडतो की ते ज्या कवितेला तत्कालीन लोक ज्या कवितेला कविता मानतात किंवा त्याच्यामध्ये कविता तत्व आहे असं म्हणतात, त्याच्यातल्या काही कवितांची जर उदाहरणं पाहिली तर मला ती लोककविता वाटत नाही किंवा तिनं कवितेचं काम केलेलं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे उदाहरणार्थ अगदी सुरुवातीच्या काळामध्ये केशवसुतांनी असं म्हटलं होतं की एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने. बघा, एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने, म्हणजे तुम्ही मला तुतारी आणून द्या मग मी ती वाजवतो. ही केशवसुतांची कविता आहे. म्हणजे तुतारी वाजवणारा हा कधीच मला तुतारी आणून द्या असं म्हणत नसतो. ही केशवसुतांची कविता आहे आणि केशवसुतांच्या कवितेला तुम्ही कविता म्हणता. आणि अण्णाभाऊ साठेंनी मात्र अण्णाभाऊ साठेंनी काय काय लिहिले की ठरवून आम्हा हीन अवमानित निर्मून हा भेदभाव एकजुटीच्या रथावरती आरूढ हड चलवा पुढती नव महाराष्ट्रा निर्मून जगती करी प्रगट निजाव. म्हणजे नव महाराष्ट्र निर्माण करण्याची भाषा अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेमध्ये किंवा नव भारत निर्माण करण्याची, नवा समाज निर्माण करण्याची भाषा अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेमध्ये आहे. आणि तिकडे मात्र समकालीन तेव्हाची कविता, त्यांच्या काळातली जी कविता आहे ती असं म्हणते की एक तुतारी मज द्या आणुनी फुंकीन मी स्वप्राणाने. हे किंवा त्याच्यानंतर जी बापटांनी एक कविता लिहिलेली आहे, वसंत बापटांनी कविता, की तुझ्या घामामधून तुझ्या कामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. म्हणजे तुझ्या आहे त्याच्यामध्ये, तुझ्या घामामधून तुझ्या कामामधून. अण्णाभाऊंनी असं तुझ्या कधीच म्हटलेलं नाही. अण्णाभाऊंनी सगळं हे आपल्या म्हटलेलं आहे, माझ्या म्हणलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे यांची कविता ही कवितेचं समाज प्रबोधनाचं तर जे अंग आहे, समाज प्रबोधनाचं जे काम आहे ते तर करतेच, पण ती कवितेचं सत्व म्हणून जे असते कवितेमध्ये जे सत्व असतं त्या सत्वाची भाषा बोलणारी अण्णाभाऊ साठे यांची कविता आहे. म्हणजे ज्या काळामध्ये एकीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमधून, सगळ्या गावांमधून मुंबईमध्ये कामगारांचा लोंढे मोठ्या प्रमाणामध्ये येत होते आणि हे कामगारांचे लोंढे इथे येऊन या कामगारांना आपल्या पोटासाठी काम करावं लागत होतं. या कामगारांच्या काम करण्याबद्दल समकालीन कविता काहीच बोलत नाही, त्यांच्या जगण्याबद्दल समकालीन कविता काहीच बोलत नाही, त्यांच्या गावाकडच्या जगण्याबद्दल काहीच बोलत नाही कविता, कष्टकऱ्यांबद्दल काहीच बोलत नाही कविता. अण्णाभाऊ मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की अण्णाभाऊ स्वतः कष्ट करणारे, काम करणारे लोककवी आहेत. आणि त्यांनी मुंबई लाल पथकामधून किंवा ही त्यांची जी शाहिरी ती तेव्हाच्या समाजाचं सगळं जाऊन तेव्हाच्या समाजाची वेदना मांडते. एखादी कविता एखाद्या काळाची वेदना मांडत असेल, एखादी कविता एखाद्या काळाचं समग्र चित्र उभं करत असेल, एखादी कविता एखाद्या काळाची समग्र वेदना मांडत असेल, चित्र उभं करत असेल आणि माणसाच्या उत्थानाची गोष्ट करत असेल, तर मला ती शाहिरी, तो पोवाडा, ती सगळं जे काही व्यक्त होणं आहे पद्यातून ते मला अस्सल कविता वाटतं. आणि ही जर कविता नसेल तर मी जगण्याच्या बाहेरून लिहिलेल्या मराठीतल्या बाकीच्या कवितेला कविता मानत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मुंबईत आले. सुरुवातीला त्यांनी शाहिरी कविता लिहायला सुरुवात केली. त्यांचा पिंड हा शाहिरीचा आहे. त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात ही शाहिरीपासून केलेली आहे, कवितेपासून केलेली आहे. ही महत्त्वाची गोष्ट. आणि अजून महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी लोकनाट्याचं स्वरूप बदललेलं आहे. मूळच्या त्याला समाज केंद्रित अशा प्रकारचा त्याला चेहरा दिलेला आहे. मला अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि वामनदादा कर्डक हे महाराष्ट्राचे लोककवी वाटतात.
ते लोककवी आहेतच. या 3 महाकवींना किंवा कवींना बाजूला सोडून तुम्ही 1920 नंतरचा महाराष्ट्र कोणत्या कवितेतून आलेला आहे तेवढं मला सांगा. स्वातंत्र्यानंतरचा म्हणत नाही मी, 1920-30 पासूनचा जो महाराष्ट्र आहे या लोककवींच्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त आलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की स्वातंत्र्योत्तर काळात नाही, 1942 ते 1969 या काळामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. सामाजिक, आर्थिक सर्व प्रकारची विषमता, अण्णाभाऊंनी सर्व प्रकारच्या विषमतेच्या विरोधात लेखन केलेलं आहे. आणि विषमतेच्या विरोधात लेखन केल्याच्या नंतर आपण असं पाहतो की कुठलाही एखादा माणूस विषमतेवरती घाव घालतो म्हणजे काय, तर त्याला काय करायचं असतं, माणसाला माणूस म्हणणारा समाज उभा करायचा असतो मुळामध्ये. की तुम्ही जेव्हा मांडणी करतायत विषमतेची किंवा जो आहे समाज त्याची जशी तशी मांडणी करतो आपण, तेव्हा त्याच्यानंतर त्याला काय अपेक्षित आहे, तर इथं माणसाला माणूस म्हणणारा आणि ज्याला की मुक्त अशा प्रकारचा समाज निर्माण करण्यासाठी कवी, उत्तम कवी, महाकवी लिहित असतो. आणि अण्णाभाऊ साठेंनी ते आयुष्यभर केलेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं लोकभाषा आणि लोकजीवन, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, अण्णाभाऊंच्या कवितेतून आलेली लोकभाषा आणि लोकप्रतिमा, लोकजीवन हे कविता म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या कवितेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मुद्दा एक. दुसरी गोष्ट, अण्णाभाऊ यांची कविता वैचारिकतेच्या अंगानं जर पाहिली आपण, अण्णाभाऊंची कविता वैचारिकतेच्या अंगानं पाहिली तर एक अत्यंत मूलभूत अशा प्रकारची बेसिक मांडणी करणारी अण्णाभाऊंची कविता आहे, बेसिक वैचारिक मांडणी करणारी कविता आहे. एकीकडे स्वातंत्र्य लढा सगळा चालू असताना आणि देशामध्ये सगळ्या प्रकारच्या सर्व पातळीवरती शोषितांचे लढे उभे राहून शोषितांच्या बाजूनं बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी चळवळ केलेल्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक कवितेबद्दलचं विश्लेषण करताना मी आपल्याला म्हणेल की त्या काळामध्ये एखादा कवी असं म्हणतो की जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं की तू घाव मार आणि हे जग बदल. तर ते घाव कशानं मारायचं आहे, तर ह्या साहित्यिक कृतीनं, ह्या लेखनानं तू घाव घाल आणि हे जग बदल. मुळामध्ये एखादा कवी समाजाचं प्रबोधन करण्याची किंवा समाजामध्ये बदल करण्यासाठी समाजाचं जे काही जी व्यवस्था आहे, समाज आहे, त्याचं जे ढोंग उघड करण्यासाठी आणि माणसाला प्रतिष्ठा देणारा समाज निर्माण करण्यासाठी जेव्हा चळवळ उभी असते तेव्हा चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असणारे कवी हे वरती कविता लिहू शकतात असं माझं विधान आहे. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला एक आठवण सांगायला हरकत नाही की मराठीतले अतिशय महत्त्वाचे एक लेखक आहेत नाशी फडके म्हणून, आणि त्यांनी आपल्या हयातीमध्ये खूप प्रबोधनाच्या नाही, मनोरंजनाच्या कादंबऱ्या लिहिल्या, समाजाचा संबंध असलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. तर त्यांना एकदा एका कादंबरीमध्ये मोर्चाचं वर्णन करायचं होतं, मोर्चा कसा असतो हे बघायचं होता आणि मोर्चा मांडायचा होता. तर ते कारमध्ये बसून मोर्चा बघायला गेले होते आणि रस्त्याच्या बाजूला कार उभी करून त्यांनी तो मोर्चा पाहिलेला होता. आणि मग त्यांनी मोर्चाचं वर्णन केलं होतं. एकीकडे नाशी फडकेंसारखा कादंबरीकार आपल्या कादंबरीमध्ये किंवा आपल्या लेखनामध्ये मोर्चाच्या बाजूला उभं राहून मोर्चा पाहून कादंबरी लिहितो, कथा लिहितो, आणि दुसरीकडे अण्णाभाऊ साठेंसारखे लोककथाकार, लोककादंबरीकार, लोकसाहित्यिक जे प्रत्यक्ष त्या कामगारांच्या आंदोलनात म्हणजे प्रत्यक्ष कामगारच प्रत्यक्ष त्या संघर्षात, वर्ग संघर्षात स्वतः लढून त्याच्यामध्ये सहभाग घेतात. असे मोलाचे
सहभाग असलेल्या कवीची भाषा किंवा त्यांचं लेखन हे त्या त्या पद्य आणि गद्याच्या जे काही उद्दिष्ट त्याचे हेतू असतात त्याच्या पूर्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा मला सहभाग वाटतो की म्हणजे मराठी साहित्य संस्था किंवा मराठीची विद्यापीठं किंवा मराठीच्या कुठल्या पारंपरिक अशा प्रकारच्या समीक्षेला मान्यता देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था काय म्हणतात हे मला फारसं महत्त्वाचं वाटत नाही. मला महत्त्वाचं हे असं वाटतं की ज्या कवींनी ज्या महाकवींनी आपापल्या काळामध्ये लोकांची कविता लिहिलेली आहे, लोकमानसाची कविता लिहिली आहे, लोकदुःखाची कविता लिहिली आहे, लोकजागराची कविता लिहिलेली आहे, त्या कवींच्या कवितेला त्या काळातल्या लोकांनी फारशी मान्यता दिली नसली तरी त्याच्यानंतर फक्त त्यांचीच कविता शिल्लक राहिलेली असते, कारण लोकजीवन लोकतत्व त्यांच्या कवितेमध्ये असते. उदाहरणार्थ थोडंसं विषयांतर होईल पण उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की महात्मा फुलेंनी ज्या काळामध्ये कविता लिहिली किंवा पोवाडा लिहिला, शिवाजीचा पोवाडा लिहिला आणि बाकीचं सगळं साहित्य लिहिलं, त्यांचं जे काही साहित्य त्या काळामध्ये आलं त्या अण्णाभाऊ साठेंच्या महात्मा फुले यांच्या लेखनाबद्दल तेव्हाच्या सगळ्या समीक्षकांनी नाक बोरडली होती. आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर नावाच्या साहित्यिकांना असं म्हटलं होतं की महात्मा फुले यांचं हस्ताक्षर नीट नाही, त्यांना ऱ्हस्वदीर्घ कळत नाही. हे ज्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्याबद्दल महात्मा फुलेंबद्दल असं म्हणलं त्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं साहित्य किंवा त्यांची जी काही कलाकृती आहे, वाङ्मयीन कलाकृती आज कोणती आहे कोणालाच माहीत नाही. त्यांच्या वंशजांना त्यांच्या वारसांनासुद्धा माहीत नाही. आणि दुसरीकडे मात्र महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिबा फुले यांचं साहित्य आणि त्यांचं कर्तृत्व हे जगभर पोहोचलेलं आहे. आणि त्यांच्या साहित्यावरती आधारित अशा प्रकारचं आपण पाहतो की लोकप्रबोधन किती मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. जसं महात्मा फुले यांचं आहे तसंच तुकोबाचं आहे, संत तुकाराम यांचं आहे. तुकाराम यांच्या कवितेलासुद्धा किंवा तुकाराम यांच्या साहित्यालासुद्धा तत्कालीन समीक्षेने किंवा तत्कालीन त्यांनी मान्यता दिली नव्हती. परंतु आज मात्र तुकारामाच्या काळातला कोणीही कवी किंवा साहित्यिक शिल्लक नाही. हे आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणून लक्षात घेतली पाहिजे. अण्णाभाऊंनी ज्या अनेक साहित्यिक कलाकृती, मी आता गद्याबद्दल तर मला बोलायचं नाही, पद्याबद्दल बोलतो मी, जे त्यांनी पोवाडे अनेक लिहिले, ज्या शाहिरी लिहिल्या, त्यातली अतिशय महत्त्वाची एक म्हणजे कविता म्हणून मी 2 कवितेबद्दल अतिशय म्हणजे थोडंसं विश्लेषण करणार आहे की या कवितांमध्ये या साहित्यकृतीमध्ये कविता म्हणून काय मूल्य आहे. पहिली आहे, जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. ही जी कविता आहे ही कविता म्हणतोय, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला ऐरावत, अंग झाडून ये बाहेरी घे बिनीवरती घाव. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर झाले साव. जग भादल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. ठरवून आम्हा हीन अवमानित निर्मून हा भेदभाव, एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलवा पुढती, नव महाराष्ट्रा निर्मूळ जगती करी प्रगट निजभाव. हे मुद्दाम इतकं मी याच्यासाठी वाचतोय की आपण पाहतोय की एक वैचारिकतेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, समाजाचं जसं आहे तसं निरीक्षण करून आपल्या काव्यामध्ये, आपल्या लेखनामध्ये, आपल्या कवितेमध्ये मांडण्याची ताकद अण्णाभाऊ साठे यांच्याजवळ होती. जर या कवितेमधून म्हणजे मॅटर आणि मीटरच्या दृष्टिकोनातून म्हणतो मी, तुम्ही यमकसुद्धा पाहू शकता, अलंकार पाहू शकता. मी मॅटरच्या दृष्टिकोनातून म्हणतो, हा लोकशाहीराला मॅटरच्या बाबतीमध्ये ही सांगायची गरज नसते आणि मीटरच्या बाबतीत तर सांगायची गरजच नसते. अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेचं अतिशय महत्त्वाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला मी कविता म्हणून. ते यमकाच्या बाबतीमध्ये तसूभरही कुठं चुकत नाहीत. त्यांची जी कविता येते ते जेव्हा कविता लिहितात त्याच्या आतलं संगीत आणि ती कविता सोबतच येतात. म्हणजे अण्णाभाऊंनी आधी कविता लिहिली आणि मग त्याला चाल लावली असं नाही झालं कधी. एक अतिशय महत्त्वाचे साहित्यिक, त्यांच्याशी मी बोलताना त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की मी असं म्हणालो की जेव्हा आपल्याला समाजाचं खूप ज्ञान होतं, जेव्हा समाजाच्या वेदनेचं खूप ज्ञान होतं, जेव्हा समाजातले
वेगवेगळ्या दुःखाचं खूप आपल्याला माहिती मिळते, तेव्हा आपल्या कवितेमध्ये तपशील खूप वाढतात, संदर्भ खूप वाढतात आणि मग संदर्भाने कविता ही गद्य होत जाते, ती पद्य राहत नाही, ती कविता मोठी होत जाते, त्याच्यामध्ये यमक राहत नाहीत. तेव्हा एक अतिशय मोठ्या समीक्षकांनी असं विधान केलं की ज्याला सगळे तपशील बाजूला सारून, ज्याला सगळे संदर्भ बाजूला सारून कविता ही छंदात आणता येते, यमकात आणता येत असते, तो महाकवी असतो, तो मोठा कवी असतो. आणि अण्णाभाऊ साठे या बाबतीमध्ये महाकवी याच्यासाठी म्हणतो मी की त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये इतके संदर्भ आणि इतके तपशील आहेत की ते सगळे तपशील त्यांनी ते विस्तारानं किंवा गद्याच्या पातळीवरती ते जाऊ दिले नाहीत, लक्षात ठेवा. तर त्यांनी ती एका शब्दामध्ये एका शब्दामध्ये त्यांनी त्या सगळ्या तपशिलाचं वर्णन एका शब्दामध्ये केलेलं आहे, किंवा एका शब्दात ती गोष्ट त्यांनी मांडली आणि तिचा छंद जाऊ दिला नाही किंवा तिच्यातलं यमक जाऊ दिलं नाही. बघा, तुम्हाला मी माझी मैना गावावर राहिली याच्यामधले एक संदर्भ ज्यासाठी सांगतो की एका शब्दामध्ये किती तपशील आहेत. बघा, या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भर माझी झाली एकाची, मड्यावर पडावी मुठभर माती, तशी गत झाली आमची, ही मुंबई यंत्राची. बघा, एका शब्दात नुसती मुंबई यंत्राची आहे असं म्हणणं म्हणजे त्याच्या पाठीमागं किती तपशील आहेत. ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जागणारांची, मरणारांची, शेंडीची, दाढीची, किती तपशील आहेत. म्हणजे माझ्यासारख्या कवितेला एक पान 2 पानाची कविता लिहावी असते की मुंबईमध्ये काय काय आहे, तर काय काय तंत्राचं काय काय आहे, किंवा मग तिथं यंत्र काय काय आहेत, किंवा यंत्राचे तपशील आले असते, किंवा जागणारांचे काय तपशील आले असते, शेंडीवाले कोण आहेत आणि दाढीवाले कोण आहेत, असं सगळं विश्लेषण मला त्यात आमच्यासारख्या कवीनं ते करावं लागलं असतं. परंतु अस्सल जो कवी असतो, जो लोकशाहीर असतो, लोककवी असतो, लोककविता, लोकप्रतिभा ज्याच्या आत असते, तो माणूस, त्या माणसाला ही अडचण येत नाही. त्यांनी एका ओळीमध्ये मुंबई ही सांगितली. पुढे बघा, तलम साडीची, बुटांच्या जोडीची, हे 2 ओळीमध्ये अख्खा एक संपूर्ण तलम साडीची, बुटांच्या जोडीची, इतकं विश्लेषण दुसऱ्या कुठल्याही कवीनं मला केलेलं आहे. ते केलेलं असेलही तरी ते इतकं तंतोतंत वाटत नाही. ती जशी साडीची मुंबई आहे, ती रंगीन आहे, ती रात्रभर जागणारांची आहे, बुटांच्या जोडीची आहे, तशी ती पुस्तकांच्या थडीची सुद्धा आहे. म्हणजे मुंबई साहित्यिक खच नाही केवळ, तर मांडणी करणारे, पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्य उभं करणारे सगळे लोक मुंबईमध्ये आहेत. मुंबईला लोकांनी किती काही म्हटलं तरी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुंबईनं महाराष्ट्राला अण्णाभाऊ साठे दिलेत, ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून माडी हिरव्या माडीची, पैदास इथे भलतीच चोरांची, आईत खाऊंची, शिर जोरांची, एका शब्दामध्ये मुंबईचे एक वैशिष्ट्य आलेलं आहे की इथं चोरांची पैदास होते. पैदास हा शब्द मला खूप महत्त्वाचा याच्यासाठी वाटतो की बाहेरून आलेले लोक मूळचे चोर असतीलच असातला भाग नाही, पण मुंबईत आल्यावर त्यांच्यातल्या चोराची पैदास होते किंवा ते चोर होतात. इथं आल्यानंतर लोक चोर होतात, ही गोष्ट अण्णाभाऊंच्या लेखणीने किंवा अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिभेनं ती ओळखलेली आहे. बघा, आईत खाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची. आता अतिशय महत्त्वाची गोष्ट, एक सूक्ष्म जर आपण लक्षात, अण्णाभाऊंची कविता जेव्हा मी वाचतो तेव्हा पहिल्या एका कवितेमध्ये, जी सुरुवातीची कविता मी तुम्हाला म्हटलं की माझी मैना गावावर राहिलीच्या, त्याच्यामध्ये एक ओळ आहे बघा सुरुवातीला, की आपल्या
प्रियसीचं किंवा आपल्या पत्नीचं, गावाकडे राहिलेल्या आपल्या बायकोचं ते सुरत रंगव्हाळा राची, उदात्त गुणांची, मोठ्या मनाची, आणि त्याच्यानंतर एक ओळ येते, सीता ती माझी रामाची. एक ओळ येते की ती सीता ती माझी रामाची. की हा माणूस पारंपरिक विचारांचा आहे का? पारंपरिक अंगाने त्यांनी ही मांडणी केली आहे का? तर मी कवी म्हणून त्या गोष्टीकडे असं पाहतो की अनेकदा त्या कवितेमधून ज्या इमेजेस येतात, प्रतिमा येत असतात, त्या प्रतिमांच्या बाजूने किंवा त्याचं समर्थन आपण करत असतो अशातला भाग नसतो. आता ही जी आलेली आहे ही इमेज, सीता ती माझी रामाची, सीता आणि राम पाहिलेले आहेत तशी ती त्या म्हणजे ती इमेज या ठिकाणी जशी वापरली आपल्याला ते पारंपरिक वाटण्याची शक्यता असते, पण तसं मला वाटत नाही कवी म्हणून. आणि इथं एक ओळ आहे बघा की आईतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची आणि लगेच भांडवलदारांची. मुंबई ही हरामखोरांची आहे आणि ती भांडवलदारांची आहे. मला असं वाटतं की इतके सगळे विशेषणं जे दिलेले आहेत दुसरे, ते विशेषणं मागे पुढे करतून म्हणजे अण्णाभाऊंना ते लिहिता आलं असतं, परंतु नेमकं हरामखोरांची नंतरच अण्णाभाऊंनी भांडवलदारांचा हा शब्द का योजला आहे ते आपण सगळे समजू शकतो, किंवा त्याची दाहकता आपण समजू शकतो. अण्णाभाऊ हे केवळ पुस्तकी कॉम्रेड नव्हते, किंवा अण्णाभाऊने केवळ पुस्तकातून समाजवाद आणि हे सगळं मार्क्सवाद वाचलेलं नव्हतं होते, आणि त्यांच्या जगण्यातून त्या कष्टामधून किंवा त्या सगळ्या स्वतःच्या कष्टाच्या जगण्याच्या नंतर आलेल्या जाणीवेतून त्यांनी ही लेखणी चालवलेली आहे आणि त्यातून हे शब्द आलेले आहेत. बघा एका वेळीतच बघा, परवा केली नाही पुन्हा एकदा तेच म्हणतो मी की तपशील अधिक, म्हणजे मी उन्हाळ्यात, पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात वर्षभर काम केलं प्रचंड, आणि मुंबईमध्ये मी हे सांगण्यासाठी शब्द किती वापरलेत. परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची, पाण्याने भरले खिशे माझे आणि वान मला एका छत्रीचं. इतकी अप्रतिम कवितेची ओळ ज्या कवीच्या कवितेमध्ये आहे, त्या कवितेच्या प्रतिभेला तेव्हाची समकालीन समीक्षा पद्धती का नीट पाहत नाही याच्याबद्दल मला खूप म्हणजे त्याच्याबद्दलचा रागच आहे की माझ्याजवळ काय आहे आणि माझ्याजवळ काय नाही हे सांगत असताना, म्हणजे माझ्याजवळ किती मोठा अभाव आहे आणि एवढ्या मोठ्या अभावाला झाकण्यासाठी मला थोडासाही आधार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी जी प्रतिमा वापरली आहे छत्रीची आणि पाण्याची, ही अप्रतिम इमेज, अप्रतिम प्रतिमा या कवितेमध्ये आहे. एक दुसरी गोष्ट, एका इतक्या मोठ्या दीर्घ कवितेमध्ये आपल्या गावाकडच्या मैनाबद्दल ते लिहितात, प्रियशीबद्दल लिहितात, आणि त्याच्यानंतर मग मुंबईबद्दल लिहितात, आणि तिथून पुढे येते उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची. ज्या शेवटच्या ओळी आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर राहिलेल्या सगळ्या बेळगाव, निपाणी, कारवा याच्याबद्दलच्या ज्या ओळी आहेत त्या कुठल्याही महाकवीनं त्या तसं ज्याला लिहिता येतं त्यांना आपल्याला महाकवी म्हणायला हरकत नाही. इथे अप्रतिम त्या कवितेचा शेवट अण्णाभाऊंनी केलेला आहे. तर मला असं वाटतं की कुठल्याही कवीच्या कवितेमध्ये अनेक ओळी असतात, परंतु त्या अनेक ओळींच्या मध्ये 5 ओळीमध्ये, 4 ओळीमध्ये, 3 ओळीमध्ये एखादी अशी चमकदार कवितेची ओळ असते की ज्याच्यामधून कवितेचं मॅटर आणि मीटर कळते, कवीची उंची कळते, कवीची प्रतिभा कळते. प्रत्येक ओळीमध्ये काही कविता नसते आणि प्रत्येक ओळीमध्ये कविता असण्याचा काही आग्रह नसतो असं मला वाटतं. परंतु अण्णाभाऊंच्या जवळपास कवितेच्या ओळीमध्ये कविता होती, आणि जवळपास त्यांच्या पोवाड्यांमध्ये, त्यांच्या म्हणजे त्यांनी ज्या लिहिलेल्या लावण्यांमध्ये, त्यांच्या गीतांमध्ये, या सगळ्यांमध्ये कवितेचं मूल्य होतं. मी जे असं म्हणालो की दोन्ही अंगानं पाहू आपण, मॅटर आणि मीटरच्या अंगानं, म्हणजे आशय आणि अभिव्यक्ती. आशयाच्या अंगानं तर अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण अंगानं ती कविता नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. उलट ती अत्यंत चांगली कविता आहे.
ती एका महान मोठ्या कवीची कविता आहे असं माझं विधान आहे आशयाच्या अंगानं. आणि राहिली गोष्ट अभिव्यक्तीची, तर अभिव्यक्तीच्या अंगानं सुद्धा आपण असं पाहतो की लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी अभिव्यक्तीच्या ज्या ज्या तरा वापरल्या पाहिजे, ज्या वापरल्या जातात लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांच्या डोक्यात पोहोचण्यासाठी, लोकांच्या जगण्यात पोहोचण्यासाठी, लोकांच्या जीवनामध्ये प्रबोधन करण्यासाठी, मनोरंजनाच्या नंतर मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि त्यांचं उत्थान करण्यासाठी ज्या पद्धतीनं ती कविता पोहोचायला पाहिजे. म्हणजे कवितेत तळमळ ही स्वतःचं दुःख असेल, आपल्या समाजाचं दुःख हे माझं दुःख आहे असं वाटत असेल आणि त्या कवितेत ती तळमळ येत असेल, तर ती तळमळ ऐकणाऱ्यांच्या कानापर्यंत, मनापर्यंत, जगण्यापर्यंत अतिशय तीव्रतेनं जाते. ही तीव्रता जर अभिव्यक्तीमध्ये येत नसेल तर तुम्ही कोणता छंद वापरला, तुम्ही कोणती वापरला, हे काय फारसं महत्त्वाचं नाहीच आहे. आणि मग ती अभिव्यक्तीच्या पातळीवरती कविता फेल ठरते. मी असं मानतो की ही ताकद अण्णाभाऊंच्या कवितेमध्ये फार जोरदार होती की त्यांचं म्हणजे जे काही आतलं जे आशय आहे त्या आशयाची तळमळ असेल किंवा त्याचं जे काही प्रत्येक त्याचं रूप असेल, त्याचं ते लढाऊ रूप होतं, सगळं ते रडकं रूप नव्हतं. हे सगळं रूप लोकांच्या कानापर्यंत, लोकांच्या मनापर्यंत नेण्यासाठी अण्णाभाऊंनी ज्या पद्धतीनं त्या कवितेचं मीटर वापरलं, ते कवितेचं मीटर हे लोककवितेचं मीटर आहे, लोकांच्या मनामध्ये राहणाऱ्या कवितेचं मीटर आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेला जे लोक, शाहिरीला जे लोक कविता म्हणत नाहीत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे 3 कवी मी महत्त्वाचे म्हणजे अगोदरचे सांगतो मी तुम्हाला की संत तुकाराम, अण्णाभाऊ किंवा महात्मा फुले, हे मी सगळे अगोदरचे सांगतो, तसं वामनदादा कर्डक देखील पुढे. तर ह्या सगळ्या लोकांच्या कविता लिहिण्याच्या काळामध्ये ज्यांनी कविता लिहिली त्यांच्या कोणाची कविता आज आहे आपल्या लोकांच्या मनापर्यंत गेलेली. एक मुद्दा. मला अजून एक महत्त्वाची गोष्ट वाटते की जे लोक कविता संग्रह वाचत नाहीत किंवा जे वाचतच नाहीत, ज्यांना वाचताच येत नाही, त्यांच्यापर्यंत ज्यांची कविता जाते ते खरे कवी असतात असं माझं मत आहे. अभ्यासक्रमाला कवी आहे आणि मग मी अभ्यासक्रमाचा कवी आहे म्हणून वाचत असेल आणि माझी कविता त्यांना वाचायला मिळत असेल तर मी कवी आहे असं मानणं आणि त्यापर्यंत लोकांची कवीची कविता जाते, तर मला ही अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटते. जसं तुकारामांच्या कवितेचं आहे तसंच वामनदादा कर्डक यांच्या कवितेचं आहे की ती ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचलेली कविता आहे. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला या निमित्ताने सांगायचा आहे की मधल्या काळामध्ये, संतांच्या काळामध्ये किंवा मध्ययुगामध्ये 3 प्रकारची कविता लिहिली गेली: संत, तंत आणि पंत. एक संतांची कविता, एक पंतांची कविता म्हणजे पंडिती कविता, आणि एक तंतांची कविता म्हणजे शाहिरी कविता. या 3 प्रकारची कविता मधल्या काळामध्ये लिहिली गेली, मध्ययुगामध्ये लिहिली गेली. यातल्या संतांची जी कविता आहे, एका टप्प्यात बघा, संतांची जी कविता आहे, जी कविता संतांच्या अभंगामधली सुद्धा जी कविता लोकांची, नामस्मरणाची कविता ही त्या वारकरी संप्रदायाच्या बाहेर आलेली नाही, ती टिकलेली नाही आहे. म्हणजे तुकारामाचे अभंग जसे टिकलेले आहेत, लोकांच्या मनामनापर्यंत गेलेले आहेत, सगळ्या 12 बलुतेदारांच्या, सगळ्या 18 बलुतेदारांच्या सगळ्यांना माहीत आहेत तुकारामाचे अभंग, तसे ज्यांनी केवळ भक्तीचे किंवा नामस्मरणाचे अभंग लिहिले ते सगळ्या समाजामध्ये पसरलेले नाहीत, हे आपण समजून घेतली पाहिजे गोष्ट. एक संत कविता. दुसरी गोष्ट आहे पंत कविता म्हणजे पंडिती कविता, जी यमक अलंकारामध्ये सगळ्या ज्यांनी महाकाव्य लिहिल्यासारखी लिहिले, व खूप मोठे ग्रंथ लिहिले ज्यांनी, खूप प्रचंड लिहिले ज्यांनी, त्यांच्यानंतर त्यांच्या घरच्या माणसांनी सुद्धा त्यांच्या घरातल्या माणसांपर्यंत सुद्धा कविता टिकली नाही, ती केवळ कागदावरती टिकली, परंतु लोकांपर्यंत गेलेली नाही. आणि तिसरी आहे तंत कविता, शाहिरी कविता. या शाहिरी कवितेमधली सुद्धा जी ज्याला काय म्हणतात शृंगारिक कविता आहे ती टिकलेली नाही. बघा, शृंगारिक कविता टिकलेली नाही किंवा पोवाड्यांच्या माध्यमातून राजाचं वर्णन करणारी किंवा तत्कालीन लोकांचं वर्णन करणारी कविता टिकलेली नाही.
तर पोवाड्यांच्या माध्यमातून लोकजागराचं काम करणारी कविता मध्यकाळामध्ये सुद्धा टिकलेली आहे. मध्यकाळामध्ये सुद्धा म्हणजे संतांची सुद्धा लोकजीवनाची लोकजाणीवेची कविता, पंडितर कविता तर कोणतीच टिकली नाही, आणि शाहिरांची सुद्धा लोकजाणीवेची कविता लोकजागराची कविता त्या ठिकाणी टिकलेली आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी असं मानतो की अण्णाभाऊ साठे यांनी ज्या पद्धतीनं सगळे पोवाडे लिहिले, लावण्या लिहिल्या, लावण्या हे बा लावण्यांच्याबद्दल मी नंतर बोलू, म्हणजे लावण्यांच्याबद्दल आपण वेगळं विश्लेषण कधी मांडू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझी मैना गावावर राहिली याच्यामध्ये आपल्या महिन्याबद्दलचं वर्णन करत असताना सुरुवातीला ते आपल्या परीक्षेबद्दल बायकोबद्दल बोलतात, शेवटी जे बोलतात वेणी माळायची राहिली, ही जी शेवटची जी ओळ आहे ना, तर एखादी लावणीची ओळसुद्धा किती सामाजिक करता येते किंवा किती वेदनेची करता येते लावणीची ओळसुद्धा, हे याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. ते करवार निपाणी बेळगाव याच्याबद्दल लिहिलेली जी ओळ आहे, आणि ती कोणत्या कवितेमध्ये आहे तर ते आपल्या माझी मैना गावावर राहिली या कवितेमध्ये याच्यामध्ये आलेली ती ओळ आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की अण्णाभाऊंनी आपल्या लावणीमधून सुद्धा समाजाच्या वेदनेला शृंगार रूप दिलं. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अण्णाभाऊंच्या कवितेचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मी समारोपाच्या भागात सांगतो. एक, अण्णाभाऊंनी आपल्या संपूर्ण शाहिरीमध्ये, आपल्या संपूर्ण कवितेमध्ये मूल्यभान हे अतिशय जपलेलं आहे. काय मूल्यभान जपलेलं आहे तर अण्णाभाऊंनी ज्या समाजामध्ये ते राहिले, ज्या समाजाने त्यांना वाईट अनुभव दिलेला आहे, ज्या समाजाने त्यांना नीट खायला प्यायला सुद्धा दिलेलं नाही, त्या समाजाच्या प्रबोधनासाठी अण्णाभाऊंनी आयुष्यभर काम केलेलं आहे. पठ्ठेबापूराव जोशीला, पठ्ठेबापूराव काय अशी एवढी अडचण नव्हती जगण्यामध्ये आयुष्यात त्यांच्या, परंतु त्यांनी शृंगाराच्या लावण्या लिहिल्या, त्या काळामध्ये टिकल्या फक्त. आणि प्रचंड त्या काळामध्ये त्यांनी ते सत्ता, संपत्ती आणि स्वतःचं नाव वगैरे असं पठ्ठेबापूराव यांनी त्या काळामध्ये कमवलं. त्यांना तर अण्णाभाऊ साठेंसारखी काही पार्श्वभूमी नव्हती, परंतु समाजाची, समाजाच्या नीतीची, समाजाच्या मूल्यांची कुठली काळजी न करता त्यांनी फक्त शृंगाराची आणि तशा पद्धतीची शाहिरी लिहिली. आणि त्या काळामध्ये ते त्यांनी सगळ्या गोष्टी मिळवून घेतल्या. तशा गोष्टी अण्णाभाऊंना सुद्धा त्यांच्या काळामध्ये घेता आल्या असत्या. म्हणजे ते ज्या काळामध्ये लिहित होते त्या काळातल्या सत्ताधिकाऱ्यांबद्दल, ते सत्ताधारी लोकांबद्दल त्या काळातल्या ते लिहू शकत होते. म्हणजे आपल्याकडे असे खूप लोक आहेत की ज्यांनी तशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आपल्याकडं तर म्हणजे स्वातंत्र्यवीर झालेले लोकसुद्धा कशा पद्धतीनं लिहून विनवण्या करून बाहेर आले ते आपल्याला सगळं माहिती आहे. त्याच्याबद्दल मला विषयाच्या बाजूला जायचं नाही. मुद्दा असा आहे की अण्णाभाऊंनी ज्या काळामध्ये पोटामध्ये भूक होती, समाजामध्ये अंगामध्ये वेदना होती, समाजात वेदना होती, सगळी माणसं दुःखात होती, त्या काळामध्ये सुद्धा जी लिहिलेली कविता आहे, त्यांची कविता ही मूल्य सोडत नाही, ती बिभत्स होत नाही, ती केवळ शृंगाराचं लिहित नाही, तर ती पोवाड्याच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून ती मूल्यभान मांडते आणि समाजाला घडवण्याचं काम करते. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, एकीकडे मूल्य मांडते, समाजाला घडवण्याचं काम करते. समाजाला घडवण्याचं काम करत असताना कवितेचं काम बघा, कवितेचं काम काय, समाजाला घडवणं ते करते. दुसरीकडे समाजातली विषमता मांडते. समाजातली विषमता मांडून ही विषमता संपवण्यासाठी ती त्याच्यावरती प्रहार करते. आणि ही विषमता प्रहार करून येणारा समाज हा मानवी त्याला काय म्हणतात, दुःखमुक्त असावा, विषमतामुक्त असावा, सगळ्यांना समानता देणारा, न्याय देणारा असावा. याच्यासाठी ती केवळ प्रार्थना करत नाही, त्याच्यासाठी ती प्रयत्न करते. आपल्याकडं समारोपाच्या भागात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो मला, की जसं तुझ्या घामातून तुझ्या याच्यातून आपण म्हणलो तसं दुरितांचे तिमिर जावं विश्वस्व धर्मसूर्य पाहू, ही अतिशय कविता म्हणून ओळ सुंदर वाटते सगळ्या जगाला, लोकांना जावो. पण त्याच्यासाठी मी काय करतो हे ज्ञानेश्वरांनी नाही सांगितलं. आपण याचं निरीक्षण केलं पाहिजे. त्याच्या पलीकडे वामनदादा कर्डकची ओळ किती सुंदर आहे बघा.
काळ्या धरणीवरचे काळे काळा नाही, शेवटचे ओळ की जळू परंतु धरती उजळू. एकीकडे दुरितांचे तिमिर जावं असं म्हणणारी प्रस्थापित कविता आहे, महाकवीची कविता आहे. महाकवीच्या कवितेची ओळ आहे, दुरितांचे तिमिर जाव, ते जाव व्हाव कराव. कोण कराव? वामनदादा उत्तर देतात, जळू परंतु धरती उजळू. मला कोणाला वाईट म्हणायचं नाही, मला फक्त तुम्हाला स्तर सांगायचा आहे, ज्याला काय टप्पा सांगायचा कवितेचा किंवा मूल्याचा टप्पा सांगायचा आहे, कवीच्या मानवीय मूल्याचा टप्पा सांगायचा आहे की दुरितांचे तिमिर जावो असं म्हणणारा माणूस वाईट कवी असं मला म्हणायचं नाही. ती एक उंच गोष्ट आहे, ते हो दुरितांचे तिमिर जावो ही चांगली गोष्ट आहे म्हणणं, परंतु ते होण्यासाठी मी काय करणार आहे? जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू, सदा चांदणे जिथे नांदते तेच आम्हाला हवे. हे वामनदादांनी लिहून ठेवले तुफानातील दिव्या कवितेमध्ये. तर मला ही अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटते. जे वामनदादांनी जशा पद्धतीने लिहिले तसं अण्णाभाऊंनी सगळ्या शाहिरीमधून आणि सगळ्या कवितांमधून, सगळ्या पोवाड्यांमधून आणि सगळ्या आपल्या त्यांच्या पद्य आणि गद्य लेखनांमधून त्यांनी लिहिलेलं आहे. एक शेवटची नोंद मला आपल्याला अशी करायची की अण्णाभाऊंनी जसं गद्य लेखनामध्ये त्यांची गद्य लेखनातली भाषा ही त्याला काय म्हणतात की मला ती इतकी म्हणजे चित्रात्मक भाषा वाटते. निसर्गाचं इतका अप्रतिम, समाजाचं इतका अप्रतिम आणि तुम्ही अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या आणि कथा जर लक्षपूर्वक व्यवस्थित वाचल्या तर अण्णाभाऊंच्या कथा आणि कादंबऱ्यांच्या पानापानामध्ये तुम्हाला कवितेच्या ओळी सापडतील. इतकी सुंदर अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांची आणि कथांची सुद्धा भाषा आहे. म्हणून मी शेवटचं संविधान करतो की अण्णाभाऊंच्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये, सगळ्या कथांमध्ये, सगळ्या नाट्य, नाटक, लोकनाट्य या सगळ्यांमध्ये तुम्ही भाषेच्या आत घुसून पहा. कविता दगडांच्या जसे झरे पसरलेले असतात तसे त्या भाषेमध्ये, कथा कादंबरीच्या भाषेमध्ये कविता पसरलेली आहे, तिचे झरे पसरलेले आहेत. ही गोष्ट जर झालेली आहे तर अण्णाभाऊंच्या शाहिरीमधून, अण्णाभाऊंच्या याच्यामधून, अण्णाभाऊंच्या पोवाड्यांमधून, अण्णाभाऊंच्या लावण्यांमधून, अण्णाभाऊंच्या गाण्यांमधून, गीतांमधून अशा प्रकारची कविता पसरलेली आहे. ती कविता काव्यतत्व, वाघाच्या डोळ्यात जशी तिरीप असते ना तशी भाषेच्या डोळ्यात एक तिरीप असते, ती कविता असते. वाघाच्या डोळ्यात जशी तिरीप असते ना तशी भाषेच्या डोळ्यात एक तिरीप असते, ती कविता असते, ती कवितेची ओळ असते. आणि ती सगळ्या ठिकाणी नाही सापडत. जिथे सापडते तिथं आपण समजायची इथं कविता आहे. मला ती अण्णाभाऊ साठेंच्या फकीरामध्ये किंवा सगळ्या कादंबऱ्यांमध्ये पानोपानी सापडते, सगळ्या कथासंग्रहांमध्ये पानोपानी सापडते आणि त्यांच्या शाहिरीमध्ये सापडते, त्यांच्या सगळ्या त्या लोकलयीमध्ये, लोकगीतांमध्ये सापडते. म्हणून मी या निमित्ताने विधान असं करतो की अण्णाभाऊ साठे यांच्या गद्य आणि पद्य साहित्यामध्ये कविता तत्व हे व्यापक भरलेलं आहे. त्यांचा आशय आणि त्यांची अभिव्यक्ती ही उत्तम अशा प्रकारची कवीची आशय आणि अभिव्यक्तीच्या पातळीवरची त्यांचं गद्य आणि पद्य आहे. त्यांच्या समग्र साहित्यामध्ये कविता तत्व पसरलेलं आहे. ते सापडण्याची किंवा ते शोधण्याची जबाबदारी आपली आहे. आणि ते आपल्या सगळ्यांना जर सापडलं तर अण्णाभाऊंच्या उंचीची आपल्याला अजून कल्पना येऊ शकते. आपण सगळ्यांनी मला इतक्या चांगल्या पद्धतीनं ऐकलेलं आहे. मनपूर्वक आभार. मांडणी करत असताना मला पारंपरिक पद्धतीनं मांडणी करता आली नसेल कदाचित. ज्या पद्धतीनं लोक विद्यापीठामध्ये पेपर वाचतात किंवा शाळेमध्ये पोरं भाषण करतात
किंवा शाळेतले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात तशा पद्धतीनं मला ती मांडणी नाही करता आली असेल, परंतु किंवा कादंबऱ्यांची नावं सांगणं किंवा कथासंग्रहांची नावं सांगणं किंवा मग पोड्यांची यादी वाचून दाखवणं हे अण्णाभाऊंच्या एकूण त्यामध्ये कविता तत्व हे मांडण्याचं सांभाळून घ्या. जय भीम, जय जिजाऊ, जय लवजी, लाल सलाम.